तुम्ही ये परगावरून तेव्हा काही आम्हाला काही पैसे नाही भेटले आम्ही काय करू ज्वारी काही घेऊ न चाललं जाऊ भारोभार भेटे मग लागू येताले आम्ही बाया उस्तद आहे माणसं नागरांकडे निघे बाया उस्ताद लागे मी येतात लागू लागतो होतो आम्ही आधामध्ये काय येत बसते त्यामध्ये धुंद्यामध्ये करू म्हणे आम्ही लवंग विलायची टाकू म्हणे साखर गुळ टाकू म्हणे साखर बनवू म्हणे द्यायचं पाणी. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चालू आहे, तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आज आहे महाशिवरात्रीचा उपवास. तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आहे महाशिवरात्री खरी. उद्या आमच्या घरी राहणार आहे पुरणपोळी. आणि आज बघा हे आज आहे आमचा उपवास, त्यामुळे आज आम्ही हे रताळा काल आणले होते गुरुवारी गेलतो बाजारात. व्हिडिओ सुद्धा आपल्या या चॅनलवर आला असेल, टाकणार आहोत, तर तुम्ही जाऊन पहा हा व्हिडिओ, बाजाराचा व्हिडिओ. आणि आता हा उपास असल्यामुळे आम्ही हे रताळा आम्ही आता खातो. आता मित्रांनो, बापूचा उपास नाही, आमचा उपास आहे. तर बापूला सावून करतो आता. त्याच्यामध्ये आता हात धुतो. धुतला हात ना बघू हातू ना हा आता हा धुतली हात धु पटकन. बघा आता मित्रांनो, आता हे आमचा व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा. आणि असेच आमचे गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच सुमित्राचं चॅनल आहे, सुमित्रा मोहितकर, त्या सुद्धा चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओच्या खाली सुमित्रा मोहितकर चॅनलची लिंक देतो. बघा मित्रांनो, आता बघा झालं का तुमचं जेवण खाणे? मित्रांनो सांगा आता तुमच्या घरी काय काय आहे? चांगले आहे का ना? कसे आहे का? ह्या गुलबरी मस्त होते, आणली होती एकदा. ह्या गुलबरी थोड्या कसे आहे काही रताळ. आता हे कुठं कुठं काय कसे आहे? कविली राहते, कुठं कुठे कविली आहे. चलते काळात का काय असेच का? हे चलते काळात काम नाही. चलट काढणं म्हणजे काय ते मुचकळ नाही होत. चलट काढणं नाही ते. बघा मित्रांनो, आता हे आमचा उपास, आता उपासाची सुरुवात आहे आमची. मस्त लागतंय मित्रांनो, गोड गोड. शिजले ना तुला लय माय शिजवले. हे कसं वाटतंय? अर्धकर वाटतंय. चांगले झाले. तिथे आमचा व्हिडिओ पहा मित्रांनो. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी म्हणजे आज दुपारी 2 वाजता सांगितलं ना तुम्ही, सांगितलं का 2 वाजताचा व्हिडिओ सांगतो पुन्हा सांगा मित्रांनो. आज दुपारी 2 वाजता आमचा कोणता व्हिडिओ आहे? कढीचा झाला. बोलतो आठवण जाते, तुले आठवण जात नाही कोणाचीच. रत्नारुक्र मांडलीला नाही. हा पोह्याचा मित्रांनो, पोहे सकाळी आमचा बापू बकऱ्याकडे जाते, त्यामुळे बापूले पोहे बनवून दिले होते. तर आम्ही ते पोहे कसे बनवले तो व्हिडिओ आम्ही काढला आहे. आज दुपारी 2 वाजता येणार आहे आपल्या चॅनलवर, आज शुक्रवारी. तर एव्हा तो व्हिडिओ आला असेल, जाऊन पहा तुम्ही. कविले रत्नारू आहे मित्रांनो, कविला आहे. खराब आहे थोडस रत्नारू. तुमच्याकडे काय म्हणते सांगा? रत्न आम्ही म्हणतो याले रत्नाड. कुठं हे देणं एखादं काहीतरी याले आम्ही मित्रांनो रत्नाड म्हणतो. हे बघा आतमध्ये खराब आहे. तर तुमच्याकडे काय म्हणते सांगा? रताळे म्हणतो. रताळे जास्त म्हणत नाही म्हणा, एखादाच म्हणतो म्हणून माझ्यासारखा. जास्त आम्ही रत्नाळच म्हणतो. लाल रत्नाळ
होते तुझ्या गावले हम्म. कुठले गाणे मग ये परगावरून मला गावावरून. असं बसते अबू कोण कोण नेल त्या बघ्या इकडे वावराकडे मला तेव्हा काही आम्हाला काही पैसे नाही भेटले आम्ही काय करू ज्वारी काही घेऊ न चाललं जाऊ भारोभार भेटे मग रत्नाला. मला हो. आमच्याकडे कुर्ता ठीक आहे कुर्ता कुडीत, कुडीत. हा. कुणी उडीद, काही घेऊन चालत जाऊ मागू द्या बरं का मग काय वजन मोजे त्याचा मालाचा हो आणि त्या दे मग आम्हाला खूप भेटले रत्न आमच्या आजास लावे कायरवाला आमचा आजा आम्ही जाव घेईन लोकांच्या नंतर जाव कायरवाला आजाच्या जाव घेईन लागू येताले आम्ही बया उस्तद आहे माणसं नागरान काढे निघे बाया उस्तान लागे मी येतात लागू लहानतो होतो आम्ही आपल्या सोया एवढं होतो लहानच्या नाही नाव काय कुठे कोण नाव गावा आपल्या तिकडे का पाहिजे सोया सोया एवढं होतं मी लहानचे सोया समजलो मोठे होते ते समजलो कोणत्या कन्फ्युजन मध्ये पडलो होतो लहान वाटते सोया मोठं मोठं तेवढं होतं आजामध्ये काय येतं तू बसते त्यामध्ये दोनच्यामध्ये घराकडे थैला भरून दे मी घराकडे घेऊन घेऊ लहानपणी असं होतं पण लहानपणी भेटते येतात मग काही बाजू होता आता ही खाली येते हे आता खाणार कला पाहिजे बरं का बापू बरोबर पाहून खाला लागते कदा पाहिजे आपणाला लालवाले काही मोठी नाही रे एवढे एवढेच राही कांदे कांद्या जास्त मोठी नाही रे खरं बाबा हा लाल रे खाल मस्त लागेल झाले की एवढे होते मस्त लागतात या आता तुम्ही सुद्धा रत्नाला खाले तुम्ही सुद्धा या तुमचे सुद्धा उपास असतात ना आणि मित्रांनो सांगतो पहा हे रताळ्या आपण आता उकडलीच आहे त्या रताळ्यापासून आपण खारवड्या बनवू शकतो त्याला खारवड्या सुद्धा म्हणते आम्ही म्हणतो खारवड्या म्हणजे सांडगे त्याचे सांडगे सुद्धा बनते तुझं काही ते कधीच तू सांगेल काय ते बनते मग याचं हा पोळ्या बनवते कोण सांगेल पहिल्याच्या बाया बनली असं कोण सांगेल मायाचं सांगेल वावरात माझं का खारवड्या केल्या होत्या आपण हा तू कधी सांगे ना का? तुझी माई म्हणली म्हणजे गावा हो आम्ही पुरण पोळ्या बनवू रत्नाच्या हो असं का सांगता येत नाही गोड जायचे असं नाही म्हणा गोड जायचे ना चांगला मस्त कुट करे का करे कूट करू म्हणे लवंग विलायची टाकू म्हणे बघा साखर गुड टाकू म्हणे नाही ते साखर हो बनवू म्हणे असं नाही म्हणा सांगता येत नाही पुन्हा काळा बनते फक्त खारवड्या खाल्ल्या याचे काहीच नाही म्हणत वस्तू भोवणे आजपर्यंत फक्त खारवड्या खाल्ल्या हा हा भाऊ का खरा वाटत चांगलं बनल्या काढू काढू आता ठीक आहे चांगलं वाला तुला लागेल ना चांगलं होते
गोड आहे ना, त्यानं काही जास्त खाऊशा वाटत नाही. बाबू मी मला पित्त वाढ नाही. तुम्ही सगळे जेव लवकर उशिरा जेवता. 12:30 1 वाजला असं. मित्रांनो, आमचं खाणं चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच आमच्या गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.